आज शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे। कर्जमाफीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रभर जल्लोष केला आहे। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाबाहेर, येवला, शिरूर, पुणतांबे, सांगलीत शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। साखर वाटून, फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। शेतकऱ्यांचा राज्यातला हा जल्लोष आता पाहूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय झालाय। राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी जाहीर झाली, तर इतर सगळ्या शेतकऱ्यांना तत्वतः कर्जमाफी देण्यात आली। शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी 1 जून पासून केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं। 1 जूनला राज्यातला शेतकरी संपावर गेला। शेतकऱ्यांची सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या पहिल्याच बैठकीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासूनच कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या अल्पभूधारक आणि मध्यभूधारक शेतकऱ्यासाठी लगेच कर्ज मिळणं आवश्यक आहे। याचं कारण पेरण्या सुरू झालेल्या आहेत, शाळा मुलांच्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना कर्ज वितरण हे लगेच सुरू केलं जाईल। 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही तत्वतः कर्जमाफी देण्यात आली आहे। सरकार या शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी देणार यावर आता चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलंय। सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना निकषासहित जे निकष ठरवण्यासाठी एक समिती, शेतकरी संघटना आणि सरकार याची तयार होईल। निकषासहित सरसकट कर्जमाफी तत्वतः सरकारने मान्यता केली आहे। शेतकरी संपाच्या काळात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत। फक्त आंदोलन काळात ज्यांच्या घरात लुटीचा माल मिळाला होता अशा लोकांवर कारवाई होणार असंही सरकारनं जाहीर केलं। त्या आंदोलन काळामध्ये ज्या केसेस दाखल झाल्या त्यात जिथे मुद्देमालच सापडला अशा प्रकारच्या केसेस सोडून बाकी सगळ्या केसेस सरकार मागे घेईल। सरकारनं कर्जमाफी जाहीर केली असली तरी पावसाळी अधिवेशनापर्यंत सरकारनं सगळ्याच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। हे होत असताना आम्ही हेही सांगितलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त कदाचित हा प्रश्न येईल की समित्या, त्याचा निष्कर्ष, त्याचे निर्णय अधिवेशनाच्या आधी आमचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि तो नाही झाला तर आमचं आंदोलन हे अधिवेशनाच्या दरम्यान म्हणजे 25 जुलैनंतर होणार म्हणजे होणार, त्यात आम्ही कसली कुचराई करणार नाही। शेतकरी कर्जमुक्त झालाय, त्याला नव्यानं कर्ज मिळणार आहे। सरकारनं दिलेली सगळी आश्वासनं पाळली तर बळीराजा पुन्हा स्वाभिमानानं उभा राहील यात शंका नाही। प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। नमस्कार, मी प्रफुल्ल साळुंखे। आज बेधडकमध्ये तुमचं स्वागत। आज बेधडकच्या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो मुद्दा आज राज्य सरकारने मंजूर केला त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। सर्वात महत्त्वाचे IBN लोकमतचे 3 प्रश्न आहेत। शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकार नमलं आहे का? सरसकट कर्जमाफीसाठी अट जी आहे आणि निकष जे घालून दिलेले आहेत ते निकष म्हणजे सरकारने ही पळवाट शोधली आहे का? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कर्जमाफी दिली म्हणजे कर्जमाफी दिली आहे पण स्वामीनाथन आयोगाचं काय? हे देखील जे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी आता चर्चेला घेणार आहोत। आपल्याबाबत आज चर्चेमध्ये सर्वात महत्त्वाचे गेस्ट आहेत राजू शेट्टी, जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत। राज्य सरकारकडून गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आहेत आणि ज्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली ते गिरीश महाजन देखील आहेत। अर्थतज्ञ HM देसरडा हे देखील आपल्यासोबत चर्चेला आहेत। आणि चौथं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांबरोबर काम करणारे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत वानखेडे हे देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्या सर्वांशी चर्चा करूया। मी सर्वात महत्त्वाचं राजू शेट्टी यांना या ठिकाणी पहिला प्रश्न विचारू इच्छितो। राजू शेट्टीजी, आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या
या संपूर्ण आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे। या संपूर्ण मागण्या ज्या राज्य सरकारने या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत, शेतकऱ्यांचा हा मोठा विजय असं आपल्याला वाटतंय का? निश्चितच मोठा विजय आहे, कारण शेतकऱ्यांनी चिकाटीनं एकजुटीनं ही लढाई नेताना पुढे नेली आणि मला खरं तर आभार मानायचे आहेत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे, ज्यांचा शेतीशी संबंध नाही अशा शहरी लोकांनी सुद्धा या चळवळीबद्दल आणि शेतकऱ्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली, पाठबळ दिलं। अगदी रिक्षावाल्यापासून ते असंघटित कामगारांच्यापर्यंत सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि बळीराजा ही लढाई तुझी एकट्याची नसून आम्ही सगळे तुझ्या मागं आहोत हे आपल्या कृतीतून दाखवलं। 5 जूनचा बंद हा कडकडीत पाळला आणि यामुळे एक प्रकारे एक सामाजिक दबाव तयार झाला आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या संघटनांची अभेद्य अशी एकजूट, यामुळे शासनाला शेवटी निर्णय घ्यावा लागला। नाही, पण एक राजू शेट्टीजी, एक सर्वात महत्त्वाचं आहे की राज्य सरकारने अजूनही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की तत्वता जी कर्जमाफी आहे ती तत्वता कर्जमाफी आणि त्या पुढे आणखी जी सरसकट कर्जमाफीसाठी एक समिती, गेल्या 2 जूनला देखील हाच निर्णय झाला होता आणि आत्ता देखील तोच निर्णय आहे। नाही, तत्वता आणि समिती याबद्दल मी तुम्हाला सांगतो की मग याच्याबद्दल गिरीश महाजन साहेब सुद्धा आहेत, ते अधिक प्रकाश टाकतील, कारण आम्ही दोघंही चर्चेमध्ये होतो आणि मला खरं तर सरकारचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी टोकाची भूमिका न घेता किंवा वेळप्रसंगी पैशाची व्यवस्था करावी, परंतु आता शेतकऱ्यांचा अंत बघून ही भूमिका घेतली, त्याबद्दल सरकारलाही मला धन्यवाद दिले पाहिजेत। परंतु तत्वता याचा अर्थ एक याच्यामध्ये गृहीतक असं धरलं गेलं की शेतकऱ्याची शेती तोट्यात आहे म्हणून त्याला कर्जातून बाहेर काढायचं आहे। हे तत्व एकदा मान्य केल्यानंतर जमिनीचा आकारमान जेवढा जास्त तेवढा तोटा जास्त, हे गृहीतक मान्य करायला पाहिजे। त्यामुळं हाच मुद्दा राजू शेट्टीजी, हा जो मुद्दा आहे हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा गिरीश महाजन सोबत आपल्यासोबत आहेत। गिरीजी, एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा, सर्व शेतकरी आज कर्जमाफी दिली त्याबद्दल तर आनंद सर्वांकडे आहे, पण नक्की तत्वता म्हणजे काय हा प्रश्न सरकारला आज सर्व शेतकरी पुन्हा विचारतात। सर्वप्रथम आजचा दिवस मी असं सांगेल की अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे, एक अतिशय चांगला निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टीने हा या राज्यामध्ये झालेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे। मला वाटतं देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी ही पहिल्यांदा झाली असेल। गेल्यावेळी आपल्या राज्यामध्ये कर्जमाफी झाली होती, पण ती 7,000 कोटीच्या वर ही कर्जमाफी झालेली नव्हती। आता हा आकडा त्याचे 4-5 पटपर्यंत या ठिकाणी जाणार आहे। आणि आपण जे म्हणतायत कर्जमाफी, आणि खरं आहे पुणतांब्याचं ज्यावेळेला शिष्टमंडळ आलं त्यावेळेला ही गोष्ट झालेली होती की अल्पभूधारक शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण कर्जमाफी देणार आहोत म्हणून। दुधाच्या भावाच्या बाबतीत सांगितलं गेलं, स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं, कृषी मूल्य आयोग, राज्य कृषी मूल्य आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्याच्या बाबतीत सांगितलं गेलेलं होतं। परंतु आज जो निर्णय झाला, आज सर्व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते, माननीय राजू शेट्टी त्या ठिकाणी होते, सर्वच त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते सर्व त्या ठिकाणी आले होते, नेते आलेले होते आणि आज त्यांनी आग्रह धरला की हा जो निर्णय आहे हा आपण सरसकट करावा। खरं म्हणजे 80% जो शेतकरी आपल्याकडे 80% जो शेतकरी आहे हा जवळपास अल्पभूधारक या राज्यामध्ये आहे। निश्चित या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय सांगितलं की 30 ऑक्टोबरपर्यंत आपण निर्णय घेऊ, सगळी माहिती घेऊन, परंतु आजच आपण तो या ठिकाणी लागू केला। गिरीजी, हाच मुद्दा पुढे घेऊन जातो। आज जी कर्जमाफी दिली ही पूर्वीच्या बैठकीत देखील दिली गेली असती, शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं त्याच्यापूर्वी देखील दिली गेली असती, पण सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन रस्त्यावर उतरल्यानंतरच निर्णय घेतो। कारण आपण जर बऱ्याच गोष्टी असतो की नोकरदार असेल, इतर व्यापारी असतील, या सर्व संघटना जेव्हा आंदोलन न करता त्यांना प्रत्येक गोष्ट लागू होते, पण शेतकऱ्यांना वारंवार रस्त्यावर उतरूनच आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतात। नाही, मी यासुद्धा आधी सांगितलं की या ठिकाणी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपली भूमिका जी आहे ही विधानसभेमध्ये स्पष्ट केलेली होती की आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आहे। आम्हाला माहिती आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे, कर्जामुळे विचारायचा होता, सध्या खूप नाडला गेलेला आहे आणि म्हणून हा निर्णय करायचाच होता।
परंतु त्या ठिकाणी विधानसभेनंतर जेव्हा पुणतांब्याचे शेतकरी उपोषणाला बसले त्यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री हा निर्णय जाहीर केला आणि आज जे निर्णय झाले त्यातले जवळपास 80% निर्णय हे त्यावेळेला झाले होते. परंतु आज शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला की आपण जे महाभूधारक शेतकरी आहेत सरसकट त्यांना माफी द्यावी. पण आता महाभूधारकाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कोणी 50 लाख कर्ज आहे, कोणाचं 90 लाख कर्ज आहे, कोणाचं 80 लाख आहे, कोणाचं कोटीमध्ये आहे आणि म्हणून मग यात निकष कसा लावायचा. आपण हा जो निकषाचा आहे आपण पुढच्या टप्प्यात घेणारच आहोत. हा निकषाचा मुद्दा जो आहे तो पुढच्या टप्प्यात घेणार की निकष कसे असतील. पण चंद्रकांतजी एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2006 म्हणजे 3, 4, 5, 6 हा पीक पिरियड असताना आपण विदर्भात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात काम केलं होतं त्यावेळी देखील हा मुद्दा होता की कर्जमाफी जेव्हा दिली त्यावेळी सर्व प्रश्न संपतील का. नक्की काय भूमिका आहे की ही कर्जमाफी दिली म्हणजे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न संपले आणि तो सुजलाम सुफलाम होईल. नाही, मला स्वतःला असं वाटतं की सगळे प्रश्न एका कर्जमाफी दिली सगळे प्रश्न सुटतील अशी आशा अपेक्षा करणं हा बाबडेपणा आहे. ही अपेक्षा नाही आहे. पण हे जे प्रचंड निराशेचं वातावरण होतं त्याच्यामध्ये एक आशेचा किरण आला आहे, चेतना आलेली आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं असं की या सगळ्या आंदोलनांनी परत एक सिद्ध केलेलं आहे की शेतकऱ्यांना त्याच्या ताकदीचं आत्मभान या आंदोलनाने दिलेलं आहे. आज मी याची चर्चा करणार नाही की काय द्यायला पाहिजे होतं, काय मिळायला पाहिजे होतं, हे मिळालं नाही ते मिळाले नाही. मला स्वतःला असं वाटतं की शासनाची जी भूमिका होती की कर्जमाफी दिल्यानंतर आत्महत्या थांबेल का याची तुम्ही हमी द्या वगैरे, हा सगळा यू टर्न घेऊन कर्जमाफी पहिल्यांदा म्हणजे पहिल्या पुणतांब्याच्या याच्यामध्ये त्यांनी आश्वासनं झोळीत टाकली होती. या सुकाणू समितीच्या नेतृत्वात जे काही आंदोलन झालं त्याच्यामध्ये ठोस आजच्या आज हा निर्णय झालेला आहे की अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी, त्यामुळे हे ठोस पत्रात मिळालेलं आहे. दुसरा तत्वशः पत्रात मिळालेला आहे आणि विजयाचा फील जो आहे तो शेतकऱ्यांना आलेला आहे. मला स्वतःला म्हणजे सरकारचं, या शेतकऱ्यांचं, सुकाणू समितीचं, या सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि आंदोलनाची स्थगिती देणं ही आंदोलकांची आता गरजही होती. म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या की पाऊस पाणी तोंड्यावर आलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस झाला असता तर आंदोलन चालणं अशक्य होतं, कारण लोक पेरण्या पाण्याच्या मागे लागले असते. त्यामुळे मोठा विजय हा ऐन पावसाच्या आधी शेतकऱ्यांनी मिळवलेला आहे आणि बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मला स्वतःला हे संपूर्ण श्रेय शेतकऱ्यांचं वाटतं. अगदी खरं आहे, कारण शेतकरी कुठल्याही राजकीय पक्षाकडे न जाता थेट रस्त्यावर उतरले हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. पण देसाईजी आपण देखील आहात, नक्की कर्जमाफी झाली ही तात्पुरती मलमपट्टी आहे, कारण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणं शक्य नाही आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणं शक्य नाही. पण कुठेतरी स्वामीनाथन आयोग लागू न करण्यात संदर्भातची चालढकल पुढे प्रत्येक सरकार येतं, प्रत्येक सरकार चालढकल करतं. आज देखील तेच झालं. आम्ही केंद्राकडे जाणार आणि केंद्राने वास्तविक नरेंद्र मोदी सरकार जेव्हा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदींनी देखील स्वामीनाथन आयोग लागू करण्यासंदर्भातल्या शिफारसी आम्ही स्वीकारू या सगळ्या गोष्टी केल्यात. पण आज पुन्हा मोदींकडे जाऊन चर्चा करायची हे कुठपर्यंत हे आहे. नाही, एक बाब प्रथम लक्षात घेतली पाहिजे की शेती ही महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड अरिष्टामध्ये आहे. हा फक्त एक जुजबी प्रश्न नाही आणि कॅन्सरला मलमपट्टी लावून तुम्ही बँडेड लावून दुरुस्त करू शकत नाही. मी एका वाक्यात जर आजच्या शेतीचं वर्णन करायचं झालं, ज्याच्याशी इतर प्रश्न निगडीत आहे, शेती आणि शेतकऱ्यांचं उद्ध्वस्तीकरण होत आहे. प्रगत बागायत शेतीच्या नावाने होत आहे, औद्योगिक शेतीच्यामुळे होत आहे, रासायनिक शेतीच्यामुळे होत आहे. पण आज शेतकरी नाडला गेलेला आहे हे तर नाकारता येणार नाही आणि त्या संदर्भात आज मी चर्चेत सहभागी होतो. मला असं वाटतं की एक ज्याला म्हणतो की ही एक पुढचं एक पाऊल आहे, ही आवश्यक बाब आहे पण पुरेशी नक्कीच नाही. आणि त्या संदर्भात तुम्ही प्रफुल्ल जो प्रश्न विचारला की स्वामीनाथन आयोगामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की शेतकऱ्याची जी आहे कुवत वाढवणं, शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवणं. मोघम आम्ही दुप्पट करू वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि स्वामीनाथन आयोग हा
शेतकरी आयोग होता, शेतीच्या इतर प्रश्नासाठी इतर आयोग बसलेले होते. आणि यामध्ये मला साक्ष देण्याचे किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचे जे आलं, याच्यामध्ये सर्व तऱ्हेचा शेतीचा खर्च लक्षात घेऊन त्याच्यावर 50%. पण फार खेदाची बाब आहे की ज्यावेळेला 2015 साली सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं, सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं, त्यावेळेला आम्ही हे देऊ शकत नाही, आम्हाला तत्वतःचा प्रश्न इथेच येतो, ते आम्हाला मान्य आहे पण आम्ही देऊ शकत नाही. मला वाटतं हे कुठेतरी हा संबंध विषय नीट एक शेती प्रश्नाचं, सकाळी मी गिरीजीशी मी ते ऐकलंय, मी सहमत आहे अनेक गोष्टीच्या बाबत आम्ही की परिस्थितीच्या खूप मर्यादा आहे, पण आपण विचार सम्यकपणे केला पाहिजे. मला काय दिसतंय की शेती प्रश्नाचं आणि एकंदर विकास प्रश्नाचं सम्यक आकलन आपल्या सरकारमध्ये नाही आणि समाजामध्येही कमी आहे. अगदी बरोबर. हाच प्रश्न पुढे घेऊन मी राजू शेट्टींकडे जाणार आहे. राजू शेट्टीजी, सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वामीनाथन आयोगाचा जो प्रश्न प्रलंबित आहे अजून देखील, आज सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुदिन आहे की जेणेकरून शेतकरी कधीतरी संघटित झाला आणि त्याने आपल्या मागण्या मान्य करून घेतल्यात. स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी देखील हाच लढा पुढे लढला गेला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांची जी एकजूट आहे ती अशीच झाली पाहिजे. यासाठी काय करतायत? एक तर स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार शेतकऱ्याला हमीभाव देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली, परंतु हा सर्वस्वी केंद्र सरकारचा अधिकार आहे हे आम्हालाही माहिती आहे, परंतु राज्य सरकारकडून तो रेटा केंद्राकडे जाणं आवश्यक होतं, म्हणून तो हा मुद्दा आम्ही वारंवार मांडत होतो. आणि आज असं ठरलं की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्याकडे जायचं आणि महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे आणि आमची अर्थव्यवस्था शेतीवर असल्यामुळं शेतकऱ्यांना हमी भाव देण्याशिवाय आता गत्यंतर नाही, शेती अडचणीत आलेली आहे. आणि वारंवार अशा प्रकारची मदत देण्याच्या ऐवजी शेतकऱ्याचं शाश्वत हमी भाव मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकारनं ठोस उपाययोजना करावी, ही मागणी ठासून महाराष्ट्राच्या वतीनं त्या ठिकाणी मांडावी असं एक ठरलं. आणि त्याचबरोबर हे चळवळीतला एक जबाबदार नेता म्हणून मी आता एक प्रयत्न असा करतो की येत्या 16 तारखेला दिल्लीला गांधी पीस फाउंडेशनमध्ये आम्ही एक बैठक बोलवली आहे. देसरडे साहेबही त्या बैठकीला येणार आहेत आणि आम्ही देश पातळीवरच्या सगळ्या शेतकरी नेत्यांना एकत्रित करून, जसा महाराष्ट्र सरकारवर आम्ही सगळ्यांनी मिळून दबाव आणला आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या, तसंच केंद्र सरकारवर राष्ट्रीय पातळीवरचा दबाव वाढवून स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामधल्या शिफारशी लागू करून घेणं, कारण पंतप्रधानांनी 3 वर्षापूर्वी ते आश्वासन दिलेलं आहे. अगदी बरोबर. हा जो मुद्दा आहे हाच मी गिरीश महाजन विचारणार होतो की जर आश्वासन दिलं असेल, मध्य प्रदेशमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, गुजरातमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याचबरोबर राजस्थानमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात आता आंदोलन सुरू होतं, केंद्र सरकारने निवडणुकीत जर आश्वासन दिलं असेल तर स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी भाजपा चालढकल का करत आहे? गिरीजी, चालढकल नाही, माननीय राजू शेट्टींनी जे सांगितलं की हा विषय संपूर्ण केंद्राच्या अखत्यारीतला आहे, हा केंद्राने लागू केला पाहिजे आणि माननीय मोदींनी तर आश्वासन दिलं आहे हे आम्हाला मान्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी आजच जाहीर केलं की त्यांच्या नेतृत्वाखाली, आणि आपण सगळ्यांनी मागणी केली आजच्या बैठकीमध्ये की माननीय मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी जाऊन केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान यांना भेटावं आणि त्या संदर्भामध्ये ही मागणी करावी. परंतु याआधी जो विषय झाला की शेती करणारा शेतकरी हा नाडला जातोय, तो अडचणीमध्ये आहे, हे खरं आहे. आणि यासाठी शाश्वत शेती, केंद्र असेल राज्य सरकार असेल, सध्या शेतकरी हा केंद्रबिंदू मारून अनेक चांगले निर्णय, बजेटमध्ये प्रोव्हिजन या ठिकाणी केंद्राने केलेली आहे, राज्यांनी केलेली आहे. मोदीजींनी जे सांगितलं की उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, आणि खरं आहे, जोपर्यंत उत्पन्न वाढत नाही, दुप्पट होत नाही, तोपर्यंत शेतकरी हलबल आहे. शेतकऱ्याला शाश्वत शेती करता आली पाहिजे आणि शाश्वत शेती करायची असेल काय तर त्याला पाणी दिलं पाहिजे, त्याला वीज दिली पाहिजे, सिंचनाच्या सोयी केल्या पाहिजे, अद्ययावत शेती म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शेतीमध्ये आणली गेली पाहिजे, मातीचं परीक्षण, पाण्याचं परीक्षण. जोपर्यंत उत्पन्न दुप्पट होत नाही तोपर्यंत शेतकरी आता त्यात टिकू शकत नाही. त्याचबरोबर हमी भाव जो आहे तो सुद्धा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, उत्पादन खर्चावर जो भाव आहे तो शेतकऱ्याला ठिकाणी मिळाला पाहिजे. ही मागणी अतिशय रास्त अशी आहे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या ठिकाणी पावलं उचलत आहे. आता माझ्याकडे जलसंपदा खातं आहे, आपण बघितलं असेल की जलसंपदा खात्यामध्ये आम्ही खूप नवीन नवीन पावलं उचलतोय, जमीन सिंचनाखाली आणणं, शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करतोय. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपण बघतात की ज्या ठिकाणी काहीच पिकत नव्हतं, पाणीच नव्हतं, आज त्या ठिकाणी पाणी यायला लागलेलं आहे. शेतकऱ्यांना पाणी हे शाश्वत जर मिळालं तर तो चांगल्या पद्धतीने शेती करू
करू गिरीजी, शकेल, हाच त्याला वीज मुद्दा आपण मिळाली, पुढे आणि हाच हे मुद्दा दोन्ही पुढे घेऊन प्रयत्न जाणार आम्ही या ठिकाणी आहोत की करतोय. पाणी दिलं पण इंटिग्रेटेड शेती हा जो विषय आहे तो मुख्य प्रश्न आहे आणि तो पुढे यायला पण हवा. पण आपण पुढच्या जो भाग आहे त्या भागात या संदर्भातली चर्चा करणार आहोत. पण आपण आता एक घेऊया ब्रेक. निकषासहित सरसकट कर्जमाफी तत्वता सरकारने मान्यता केली. बेधडकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता जो आपण चर्चा जी करणार आहोत ती म्हणजे विषय राज्य सरकारने आज कर्जमाफी जाहीर केली आहे. पण सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तत्वता मान्यता आणि दुसरा की एक सरसकट कर्जमाफी देण्यासंदर्भात जे निकष हे राज्य सरकार ठरवणार आहे. त्यासाठी समिती या ठिकाणी गठीत केली जाणार आहे. मी गिरीशजींना प्रश्न विचारतो, सरसकट कर्जमाफी देण्यासंदर्भात जे निकष ठरवण्याची गरज काय आहे आणि तो तत्वता मान्य केली आहे याला नेमकं काय म्हणायचं? नाही, आपण अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कर्जमाफी केली आणि त्या जवळपास राज्यातला 80% शेतकरी हा त्या ठिकाणी कव्हर झालेला आहे. आणि महाभूधारक जवळपास 20 ते 25% शेतकरी या ठिकाणी राज्यामध्ये 20-22% जो आहे आणि त्याचं काय करावं म्हणून सर्व या ठिकाणी मागणी पुढे आलेली होती. आणि त्या संदर्भामध्ये महाभूधारक शेतकरी म्हटलं की कोणाकडे 25 लाख आहे, 50 लाख आहे, 1-1 कोटी रुपये कर्ज आहे, मग त्यांना जर सरसकट अशी माफी दिली तर मोठा बोजाही शासनावर या ठिकाणी येतो. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काय निकष लावावेत, अल्पभूधारकावरून तर आपण सरसकट कर्जमाफी दिलेली आहे, परंतु या संदर्भामध्ये अनेक लोक असे आहेत मोठे शेतकरी की व्यापाऱ्यांकडे मोठे शेती आहे, डॉक्टर्स असतील, वकील आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी सुद्धा मोठे मोठे लँड होल्डिंग या ठिकाणी केलेले आहेत. काही ठिकाणी नोकरदार लोक आहेत, त्यांचे पगार 50,000पासून 25,000 लाखापर्यंत आहेत, लाखात आहेत. अशा लोकांकडे मला वाटतं माननीय राजू शेट्टी साहेब या ठिकाणी बसलेत, त्यांनी मान्य केलं की ज्या लोकांना आवश्यकता नाही, की ज्यांनी जमीन आपल्याकडे पाहिजे, लँड होल्डिंग करून ठेवलेली आहे, त्यांना कर्जमाफी नाही दिली तरी चालू शकतं. आणि जे खरं गरजू आहेत, काही अडचणीत आहेत, त्यांना एक कर्ज दिलं गेलं पाहिजे. आणि मध्ये एक समिती आम्ही केली की यातून कुणाला न्याय दिला पाहिजे, कुणाला ठिकाणी आम्ही समिती गठीत केली आहे. शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी 4-5 पदाधिकारी त्यात आहेत, आमचे अधिकारी आहेत, आम्ही त्यामध्ये आहोत. आणि यातून जो गरजू शेतकरी आहे पाहिजे आणि त्या श्रीमंत यातून त्यांनाही वगळलं गेलं, शेतकऱ्यांना दिला जाईल आणि मिळेल. अन्यथा रुपये कर्ज वाटलं गेलं 2008 मध्ये, अनेक लोकांवर अन्याय झाल्याच्या बातम्या आल्यात. आणि हा सगळा हे कर्ज एक सर्वात महत्त्वाचं गिरीजी, एक पुढचा एक जो प्रश्न आहे तो राजू शेट्टींसाठी आहे की सरकार म्हणते की सरसकट कर्जमाफी संदर्भात आम्ही जी समिती नेमतो आहे या समिती संदर्भात सरकारची जी भूमिका आहे, आता गिरीजींनी ज्या ज्या भूमिका सांगितल्या, राजू शेट्टीजी या सर्व भूमिका पटतात आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सर्व निकष जे आहेत की कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे शेती जास्त आहे, हे कशा पद्धतीने तुम्ही सरकारला सांगणार आहे? सुरुवातीला आम्ही शेतकऱ्याला मदत करू शकतोय त्याचं बजेट किती आहे, शेतकऱ्याला. राजू शेट्टीजी, आपण थोडं टेक्निकल अडचणी येत आहेत, त्यामुळे आपण वानखेडे सरांना आणि त्यानंतर देसरडा सरांना देखील हा प्रश्न विचारणार. नक्की सरसकट कर्जमाफी संदर्भातल्या ज्या ज्या अडचणी समोर येतील चंद्रकांतजी, त्या कशा पद्धतीने आपण सोडू शकतो? कारण बऱ्याच वेळा प्रत्येक जण म्हणेल कर्जमाफी मला देखील मिळाली पाहिजे. जर समजा एखाद्या पॉलिटिशियनला मिळत असेल तर ती लहान पॉलिटिशियन जो ग्रामपंचायतीत आहे तो देखील छोटा शेतकरी आहे, त्याला देखील त्याला वाटायला हवं की मला देखील मिळायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नक्की कशा पद्धतीने सर्व शेतकरी संघटना आणि राज्य सरकार सोडेल असं वाटतं? मला याच्यामध्ये एक भाग असा वाटतो की अल्पभूधारक हा जो निकष आहे हा अपुरा आहे. याचं कारण असं की 54 एकरचं कोरडवाहूचं सिलिंग आणि 18 एकर ओलिताचं सिलिंग हा जो फरक आहे म्हणजे आणि हे स्वाभाविकपणे दिसतं आहे की जिथे जिथे ओलीत आहे तिथे ओलिताचं 18 एकरचं सिलिंग असल्यामुळे जमीन धारणा कमी आहे आणि कोरडवाहू जिथे प्रामुख्याने जिथे आहे तिथे जमीन धारणा अधिक आहे. त्यामुळे मागच्या वेळेचा हा UPA सरकारने जी कर्जमाफी केली होती त्याचा अनुभव असा आहे
की हे जाधव समितीने अहवालामध्ये नमूद केलेलं आहे की 50% वर कर्जमाफीचा फायदा हा ओलिताच्या शेतकऱ्यांना झाला आणि जिथे सर्वाधिक आत्महत्या ज्या विदर्भामध्ये आणि नंतर मराठवाड्यामध्ये सुरू झाल्या तिथे सर्वाधिक म्हणजे 20% ते 22% फायदा फक्त कोरडवाहू शेतकऱ्यांना मिळाला. म्हणजे त्यावेळेस या अल्पभूधारक किंवा 5 एकरपर्यंतच्या सिलिंगनी तोटा असा झाला की जिथे सर्वाधिक आत्महत्या आहे तिथे 20% आणि जिथे आत्महत्या जवळपास नाही आहे तिथे 50 ते 52% कर्जमाफीचा फायदा गेला. अर्थात या अनुभवावरून काही शिकायला पाहिजे. तर मला फक्त दिलासा एवढाच वाटतो आहे की सरसकट कर्जमाफी हा शब्द तत्वशः जरी मान्य झाला असेल, कारण जमिनीची धारणा ही मोठी फसवी आहे, जमिनीचा आकार हा मोठा फसवा आहे. कारण सांगलीच्याच एका माझ्या मित्राला जवळपास 1 कोटीचं कर्ज माफ झालं, कारण त्याचे 3 एकर जमीन आहे, पण ती 3 एकर जमीन ही ओलिताची जमीन आहे. एका बाजूला जर सरकार असं म्हणतंय की पाणी असणं म्हणजे शेतकऱ्यांचा शाश्वत शेतीकडे जाणं, तर मग दुसरीकडे ओलिताचा शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी हा फरक न करणं मला अजूनही समजत नाही. आता जो मागच्या कर्जमाफीत जो मुद्दा होता तो या कर्जमाफीत देखील येऊ शकतो की 15 एकर जमीन आहे, आत्महत्या झालेली आहे, पण 5 एकरच्या वर आहे. त्यामुळे हे शेतकरी नाहक या जमीन धारणेच्या याच्यामध्ये बळी पडलेले आहे. नक्कीच देसाईजी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की गेल्या वेळी कर्जमाफीच्या वेळी देखील हाच मुद्दा आला आणि यावेळी राज्य सरकार कर्जमाफी लागू करण्याच्या पूर्वी देखील हाच मुद्दा मांडत होती, पण नक्की यामुळे सर्व प्रश्न सुटतील असं वाटतं. खरं म्हणजे एक तर मी म्हटल्याप्रमाणे एक सम्यकपणे याचा विचार करण्याची गरज आहे. या कर्जमाफी, कर्जमुक्ती ही कशासाठी आहे की शेतकऱ्याला सुखी समाधानी शेती करता आली पाहिजे, म्हणजे शोषणमुक्तीची गरज आहे. आणि गिरीश भाऊ जे पहिल्या भागामध्ये म्हणत होते, खरं म्हणजे ते वैद्यकीय शिक्षण खातं माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्याकडे आहे. तुम्ही विचार करा की जे आज आपण पिकवतो आहोत ते इतकं विषाक्त झालेलं आहे. आणि हे काही मी काल्पनिक बोलत नाही, मी प्रत्यक्ष शेतावर राहत होतो आणि ज्या दिवशी माझ्या पत्नीने वाचलं की आईच्या दुधात देखील विषाक्त कण आलेलं आहे, फार स्वाभाविक आहे. आई जे खाईल तेच आईच्या दुधात येईल, गाय जे खाईल ते गाईच्या दुधात येईल, मुख्य मुद्दा आहे. आणि तातडीने एकदम सगळे तातडीने मुद्दा सुटणारा नाही आहे, पण जी सरसकट कर्जमाफी, जो विषय सरसकट कर्जमाफीचा आहे तो मोठे शेतकरी असेल, पश्चिम महाराष्ट्राचा हा विभागवार जो वाद आहे तो या सर्वांमध्ये सुटेल का असं वाटतं? एक जरूर आहे की आत्ता म्हणाले की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रातच तसं पाहायला गेलं तर 85% शेती कोरडवाहू आहे. आणि एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आपण एकत्र सम्यकपणे पाहत नाही. त्याला आपण म्हणतो की रोग म्हशीला आणि औषध पखालीला, बेंड मांडीला आणि मलम शेंडीला. पंजाबमध्ये जिथे 98% सिंचन आहे, 60 टन पिकवतो तो शेतकरी का आत्महत्या करतो? कर्जाच्या विळख्यात तुम्ही त्याला का घालता? आजची गरज कमीत कमी बाह्य आदानाची शेती करणं. आणि मला आज अर्थशास्त्रज्ञ वगैरे लोक म्हणतात, मी 40 वर्ष हा विषय पाहतो, मला या विकास शब्दाची अत्यंत भीती वाटते. या प्रगत शेतीची, शाश्वत आणि रासायनिक आणि औद्योगिक शेती हे ज्याला आपण काय म्हणतो व्याघात आहे, ते कॉन्ट्रडिक्शन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला सम्यकपणे प्रश्नाचा विचार करून एक करून त्याला सोडवायला. एकच वाक्य मी बोलू इच्छितो की आज शेतकरी शेती कुणासाठी करतो, कशामुळे कर्जबाजारी झालाय? तो बियाण्याची कंपनी, खताची कंपनी, औषधाची कंपनी, ट्रॅक्टरची कंपनी, इरिगेशनची कंपनी. आणि या प्रकारची शेती हे आमच्या शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाचं मुख्य कारण आहे. हे आमच्या केव्हा लक्षात? बरोबर. एक जो आपण मागे मुद्दा घेतला तोच यापुढे देखील चालू राहणार आहे. आपण या ठिकाणी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुढच्या भागात आपण एकूण या संपूर्ण परिस्थितीचे राजकीय अंदाज काय आहेत आणि पुढे भविष्यात काय या संपूर्ण प्रकरणासाठी जे राजकीय भवितव्य असेल नक्की काय असेल या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत. आमच्या मागण्या मान्य करा. निकषासहित सरसकट कर्जमाफी तत्वता सरकारने मान्यता केली. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मी राजू शेट्टी यांच्याकडे जाऊ इच्छितो. राजू शेट्टीजी, एक सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे की ही जी संपूर्ण कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केलेली आहे, हा विजय कोणाचा, शेतकऱ्यांचा आहे की सरकारचा?
राजू शेट्टीजी, एक प्रश्न असा आहे की ही कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली, हा शेतकऱ्यांचा विजय आहे की राज्य सरकारचा विजय आहे? हा शेतकऱ्यांच्या संघटित शक्तीचा, त्यांच्या चळवळीचा, वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी दाखवलेल्या एकजुटीचा आणि त्याचबरोबर शेतकऱ्याची लढाई ही एकट्या शेतकऱ्याची नसून आम्ही सगळी सामान्य माणसं त्याच्या पाठीमागे ठामपणानं उभे आहोत, हे राज्यकर्त्यांना संदेश देणार सर्वसामान्य जनतेचा. कारण ग्रामीण बरोबर शहरी भागातल्या जनतेनं सुद्धा 5 जूनला बंद कडकडीत पाळलेला होता आणि या सगळ्यांच्या नैतिक पाठबळामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला हा न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. एक गिरीजी, एक तुम्हाला देखील प्रश्न आहे की पूर्वीची चूक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुधारली का? कारण काही निवडक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून हा संपूर्ण प्रश्न निकाली निघण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली, त्यानंतर टीका खूप मोठ्या प्रमाणात झाली, पण ती चूक सुधारत सर्वांना सोबत घेऊन चर्चा करावी हा निर्णय आता सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला. खऱ्या अर्थानं तो आधीचा जो निर्णय होता तो चुकला होता का आणि ती चूक या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुधारली आहे? नाही, तर चुकीचा प्रश्न येत नाही. इथे सुरुवातीला हा जो संप आहे हा पुढतांबवण्याची सुरुवात झाली होती, तिथली ती समिती त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्यांना आम्ही चर्चेला बोलवलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चर्चेला बोलवलं आणि त्यातून हा मार्ग काढला होता. मी सांगतो की आजचे जे निर्णय झाले त्यातले 80-90% निर्णय त्या दिवशी जाहीर केलेले होते. पुन्हा मी सांगेल की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. हे शेतकऱ्याची पाठराखण करणारं सरकार आहे आणि आपण जे म्हणतात जय कोणाचा विजय कोणाचा याचं श्रेय कोणाला घ्यायचं नाही. पण तुम्हाला सांगेल, तुम्ही 2-2.5 वर्ष अजून वाट बघा. केंद्र शासन अजून 2 वर्ष आहे, राज्य सरकार 2.5 वर्ष आहे. तुम्हाला या 2-2.5 वर्षामध्ये या कृषी क्षेत्रामध्ये क्रांती झालेली दिसेल. माननीय मोदींनी सांगितलं उत्पन्न दुप्पट नाही, पण कधीपर्यंत? कारण शरद पवारांनी आज संध्याकाळी देखील हा प्रश्न विचारला की राज्य सरकारने कर्जमाफी केली पण तो लवकरात लवकर ती जाहीर करावी आणि त्याचे जे सर्व जियास वगैरे जे शासकीय खेळ निकष आहेत हे सर्वात लवकर लागू करावे जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल. मला सांगा, आता मी राजकीय या ठिकाणी बोलणार नाही. पवार साहेब काय म्हणाले काय नाही मी ते बघितलं नाही, परंतु मला सांगा 50 वर्ष काँग्रेसने राष्ट्रवादीने या ठिकाणी राज्य केलं. आज एकही 2 वर्षामध्ये आमच्यामुळे सगळं कर्जबाजारी झाले आणि शेतकरी अडचणी झाले अशातला भाग नाही आहे. उलट आमची जी भूमिका आहे ही शेतकऱ्यांचं पाठराखण करणारीच आहे, शेतकऱ्यांना सक्षमीकरण करणारीच आहे. आता 2-2.5 वर्षात जर कोणी म्हणायला लागलं की बघा यांनी कसं केलं, हे कसलं सरकार आहे काय, तर जे 50-40 वर्षाचा तुमचा कार्यकाळ आणि तुम्ही जर 2 वर्षाची आमची त्याची तुलना करत असाल तर मला वाटतं हा आमच्यावर अन्याय आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगेल की पूर्ण 5 वर्ष जाऊ द्या, अजून 2 वर्ष 3 वर्ष जाऊ द्या, तुम्हाला या क्षेत्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय म्हणजे हा विषय पुढे क्रांती कुठपर्यंत शेतकऱ्यांची होईल या सगळ्या गोष्टी आपण पाडणार आहोत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण कर्जमाफीचं श्रेय शेतकऱ्यांना आहे आणि ज्या पद्धतीनं एकजूट ही शेतकऱ्यांनी दाखवली या एकजुटीचा विजय आहे. ही चर्चा आपण इथंच थांबूया. पुन्हा आपण उद्या बेधडकमध्ये एक वेगळ्या विषयासह पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. निकषासहित सरसकट कर्जमाफी तत्वता सरकारने मान्यता केली.